पांचपावली पुलिस स्टेशन की हद में आने वाले टेकानाका परिसर में एक वयोवृद्ध व्यक्ति पर चाकू से हमला कर उसे घायल करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। प्राथमिक जानकारी के अनुसार जख्मी शेख बाबा दुआ का पानी ये कहकर आरोपी के घर अक्सर जाया करता था, लेकिन इसका असर नहीं होने पर गुस्से में आकर आरोपी ने उस पर हमला बोल दिया, ऐसी जानकारी है। फिलहाल जख्मी का इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्पताल में उपचार जारी है। नमस्कार, मैं PSI राजेश डोंगरे, पाचपावली पोलीस स्टेशन। घटनेचं विवरण असं आहे की दिनांक 25/12/2023 ला 19:40 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की टेकानाका 80 फूट रोडवर एका वयोवृद्ध इसमास कुणीतरी चाकूने मारहाण केली अशी खबर मिळाल्यावरून सर्व स्टाफ त्या घटनास्थळी पोहोचला। तेथे जाऊन अधिक माहिती मिळाली की जख्मी शेख अखिल उर्फ बाबा वल्द शेख उमर वय 75 वर्ष, राहणार माजरी रहमतनगर पोलीस ठाणे यशोधरानगर, हा जो व्यक्ती आहे हा बाबागिरीचे काम करतो। हा जो व्यक्ती आहे या गुन्ह्यातला जो आरोपी आहे मोहम्मद तंजीम कुरैशी वल्द मोहम्मद इकबाल कुरैशी वय 19 वर्ष, राहणार टेका नवी वस्ती अबूबकर मस्जिदचे समोर, साबिर पेंटरचे घरी किरायाने। या आरोपीच्या घरी हा जखमी नेहमी जात होता आणि आरोपीचे घरचे लोकांना दुआ का पाणी है असे सांगून काही तावीज वगैरे बनवून देत होता व त्या मोबदल्यात आरोपीच्या घरचे लोक त्या जखमीला पैसे देत होते। या कारणावरून चिडून जाऊन या आरोपीने या जखमीला पोटावर चाकूने मारहाण करून गंभीर दुखापत केलेली आहे। जखमी जो आहे हा मेयो हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे। आरोपी अटक आहे। आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भोगे आणि दिलीप पवार आणि त्यांची टीम, त्यामध्ये इम्रान शेख, अंकुश राठोड, वासुदेव जयपूरकर, गणेश ठाकरे, रोमेश इत्यादी, या आरोपी घटनास्थळी आम्हाला मिळालेला नव्हता। या लोकांनी खूप प्रयत्न केले आणि त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी हवालात बंद आहे।